पहिला फायदा, रोगप्रतिकारशक्ती वाढवणं. यात आहेत अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुणधर्म. दुसरं, हे रक्त शुद्ध करतं, म्हणजे शरीरातले विषारी घटक बाहेर काढायला मदत करतं. तिसरं, त्वचेचं आरोग्य सुधारतं. यामुळे मुरुम आणि त्वचेचा संसर्ग कमी होतो. चौथं, तोंडाचं आरोग्य. श्वासाची दुर्गंधी आणि हिरड्यांच्या समस्या कमी होतात. पाचवा फायदा म्हणजे पचन सुधारणं. यामुळे ॲसिडिटी आणि पोटफुगी कमी होते. सहावं, हे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायला मदत करतं. सातवं, शरीरातली सूज कमी करतं, म्हणजे सांधेदुखीसारख्या त्रासात आराम मिळतो. आठवं, यकृताच्या आरोग्यासाठी हे खूप चांगलं आहे, म्हणजे बॉडी डिटॉक्स करायला मदत करतं. नववं, हे वेगवेगळ्या संसर्गाशी लढतं. आणि 10वं, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा याची मदत होऊ शकते. पण एक खूप महत्त्वाची सूचना, कडुलिंबाचं सेवन रोज आणि जास्त प्रमाणात करू नका. गर्भवती महिला किंवा ज्यांना किडनी आणि लिव्हरची समस्या आहे त्यांनी हे पूर्णपणे टाळावं. आणि जर तुमची मधुमेहाची औषधं सुरू असतील तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. खायचं कसं? तर सकाळी फक्त 2 ते 4 ताजी पानं हळूहळू चावून खा आणि मग पाणी प्या.